आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराचा महाधुरळा उडू लागलेला आहे. सगळेच उमेदवार आता प्रचार करत आहेत. प्रचार फेरी, भेटीगाठी या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या प्रचारात प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या उमेदवार अर्चना कोराणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या 3-4 महिन्यापासूनच त्यांचं मोठ्या प्रमाणात घर टू घर भेटीगाठी आणि विविध मार्गाने प्रचार सुरू होता. कारण गेल्या अनेक वर्षापासून कोराणे कुटुंब हे शिवाजी पेठेतलं एक महत्वाचं कुटुंब जे सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असते. उत्तम कोराणे हा सर्वसामान्य कार्यकर्ता, या कार्यकर्त्यांना अनेक वर्षे अतिशय चांगलं काम करून या भागात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. अनेक वर्षे केलेलं काम आणि त्यांचा एकूण संपर्क या जोरावर अर्चना कोराणे महायुतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मध्ये मैदानात उतरले आहेत. आपण त्यांच्याशी आज बोलूया. वहिनी नमस्कार. नमस्कार. गेले अनेक वर्षे कोराणे कुटुंब हे शिवाजी पेठेच्या नव्हे तर कोल्हापुरातल्या आसपासच्या भागाच्या सेवेत आहेत. नेमकं काय सेवा उत्तम कोराणे यांच्याकडनं सुरू आहे, काय सांगाल? रस्ते असतील, चॅनल, प्रभाग मधील भरपूर अडीअडचणी आहेत, त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी ह्या प्रभागातून उभी आहे. साहेबांचा राजकारणात तसाच पूर्ण हेला सपोर्ट आहे. कारण की रस्ते असतील, गटर्स असतील, कचरा उठाव असेल, काय सुलभ शौचालय असतील, त्या कामासाठी साहेब आग्रही आहेत. कारण की आता 10 वर्ष झालं नगरसेवक नव्हता, त्यामुळं महायुतीतले आमदार, खासदार परत मन्ना साहेब असतील, राजेश क्षीरसागर साहेब असतील, अमल माडिक साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, त्यांच्याकडून साहेबांनी निधी आणून रस्ता वाशिनाका ते मरगाई गल्ली, परत चॅनलची कामं, सरनाईक कॉलनीतली चॅनल, परत हराळे गल्लीतील चॅनल आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्ते यांना पहिल्यांदा प्राधान्य देऊन कार्य करत होते. उत्तम कोराणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? कायम गोरगरिबांसाठी व जनतेसाठी कायम आग्रही असे हे उत्तम कोराणे साहेब आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाही. तुम्ही 5 वर्षे नगरसेवक होता. उत्तम कोराणे जवळजवळ 2 वेळा नगरसेवक झाले. 15 वर्षे नगरसेवक पद तुमच्या घरात आहे आणि काम करणारं एकूण कोराणे कुटुंब म्हणून सगळ्या शिवाजी पेठेत तुमची ओळख आहे. तर काय आगामी काळात अजून काही राहिलेलं आहे कामं की जी आता तुम्ही निवडून आल्यानंतर करणार आहात? कचरा उठाव एक आहे, परत चॅनलचे मोठे जस्ट आता मोठा पाऊस होतोय तसं चॅनल मोठी नाहीये. आपलं राजलक्ष्मी नगर मध्ये कचरा उठाव होत नाही, चॅनल नाहीत, रस्ते नाहीत. तसेच सुलभ शौचालय, जनता आपल्याकडं अंबाबाई करवीर निवासने अंबाबाईला येते, खरं लेडीजांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था कुठं नाहीये. ते करायचं मी निश्चय केलाय. पूर्ण पर्यंत भाग जिथपर्यंत आहेत, जे असेल राजलक्ष्मी नगर असेल, परत मोरेमाने नगर असेल, वाशिनाका रस्ता असेल, कचरा उठाव व गटर साफ करणे, परत चॅनल साफ करणे, हे वारंवार सांगूनही प्रशासकाकडनं होत नाही. त्या कामासाठी मी पहिल्यांदा प्राधान्य दे. आता देशात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि कोल्हापूर महापालिकेत पण महायुतीची सत्ता यावी असं अनेकांना वाटतंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? महायुतीची सत्ता आली की बजेट मिळायला पूर्ण कामं रखडलेली ती होतील. जसे बजेट निधी, आमदार खासदार ही महायुतीचेच आहेत. गेल्या विधानसभेला बघितलं तर 10च्या 10 उमेदवार हे महायुतीचे निवडून आले. त्यामुळे निधी मिळायला आपल्याला अडचण येणार नाही. त्यामुळे सगळी कामं होतील. जी 10 वर्ष रखडलेली रस्ते असू द्यात, गटर्स असू द्यात, सुलभ शौचालयाची डागडुगी असू दे, कलर्स असू द्यात, कुठे दरवाजे नाहीत सुलभ शौचालयाला, ते सगळी महायुतीच्या निधीतून आणून आपल्याला कामं करून जनतेपर्यंत स्वच्छ सुलभ शौचालय व रस्त्याची कामं ही पहिल्यांदा करायची प्राधान्य मी देईन.
सत्ता असो, नगरसेवक पद असो किंवा नसो, पण उत्तम कोराणे हा काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. अर्चना कोराणे या सुद्धा 5 वर्षे नगरसेवक होत्या. त्यांनी 5 वर्षात काम करून दाखवलेलं दाखवलेलं आहे, पुरावा दिलेला आहे आणि पुन्हा एकदा त्या काम करण्यासाठी या मैदानात उतरलेले आहेत. काय तुम्ही प्रभागातल्या मतदारांना आवाहन कराल? पण येत्या 15 तारखेला निवडणूक आहे. हे सगळ्या जनतेने माझं हे जनतेपर्यंत हे असेल की सगळ्यांनी महायुतीला मतदान करून बहुमताने विजयी करून, हेच सर्वसामान्य जनतेपर्यंत माझं नम्र विनंती असेल. भागात आरोग्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. उत्तम कोराणे किंवा तुम्ही जेव्हा नगरसेवक होता तेव्हा फिरंगाई हॉस्पिटल. दवाखाना आहे, त्याला फंड दिला आणि तो व्यवस्थित केला, पण अजूनही काही करायची गरज आहे. काय नेमकं आपल्या डोक्यात आहे? फ्रिंगाई तालिमेबद्दल, फ्रिंगाई हॉस्पिटल बद्दल बोलायचं असेल तर मी श्री साहेब व आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून फ्रिंगाई हॉस्पिटल अद्ययावत करायचा पहिला अजेंडा माझा असेल. पूर्ण काम तिथं सुशोभीकरण करण्याचं व स्वच्छ बेड, पाणी, मुबलक पाणी आणि मशिनरी, जेणेकरून गोरगरीब जनतेसाठी प्रश्न असतो तो, त्यासाठी मी सक्रिय राहील. धन्यवाद. आपण प्रभाग क्रमांक 10 मधील महायुतीच्या उमेदवार, भाजपच्या उमेदवार अर्चना कोराणे यांची चर्चा केलेली आहे. गेले अनेक वर्षे कोराणे कुटुंब सामाजिक कामात आहे. उत्तम कोराणे असू दे, अर्चना कोराणे असू दे, यांनी काम करून दाखवलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर, विकास कामाच्या जोरावर निधी खेचून आणून त्यांनी अनेकदा दाखवले की हे रस्ते गटरच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून उत्तम कोराणे यांची ओळख आहे, तसे अर्चना कोराणे यांची ओळख आहे. याच जोरावर त्या मैदानात उतरले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आपण महाधोरणाला आपण मुलाखत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.